शंकरानंद साहेबांचं आता आठवण काँग्रेस पक्षाला एवढ्या दिवसानंतर येतं एक मोठा कार्यक्रम इथं लागतो कसं बघतो? आठवण नाही, युवा पिढीला शंकरानंद साहेबांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवण्यासाठी आजचा हा जो क्षण आहे हा सुवर्ण अक्षरामध्ये लिहून ठेवण्यासारखा क्षण आहे. जन्मशताब्दी महोत्सव समिती जी आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय प्रदीपअण्णा कणगले आहेत. त्याला पूरक शक्ती म्हणून भीमसेनराव या ठिकाणी शिंदे आपल्यासमोर आहेत आणि त्यांची सर्व कमिटी की शंकरानंद साहेब 7 वेळा सतत निवडून आले. केंद्रामध्ये 35 वर्षे मंत्री म्हणून काम केले आणि त्याच्यानंतर सगळ्या खात्यामध्ये आरोग्य खातं असेल, शिक्षण असेल, कायदा असेल, सगळ्या म्हणजे त्यांनी अमुक खातं सांभाळलं नाही असं केंद्रात झालं नाही. आणि त्यांचा आचार विचार सिद्धांत हे कुठल्या एका विशिष्ट जातीसाठी नाही किंवा विशिष्ट भाषा बोलणाऱ्या लोकांच्यासाठी नाही किंवा एका विशिष्ट धर्मातील लोकांच्यासाठी नाही. धर्म, जात आणि भाषा विरहित माणूस जो शोषित वर्ग आहे, माणूस म्हणून जो जन्माला आलाय त्याला मुख्य वाहिनीमध्ये आणण्याचं काम जर याबाबत कोण केलं असेल तर माननीय शंकरानंद साहेबांनी केलेलं आहे. ते लोकांच्या समोर आणणं आम्हा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचं किंवा शंकरानंद साहेबांच्या विचारावर ते अडळ श्रद्धा ज्यांची आहे, प्रेम आहे, त्यांनी सर्वांनी मिळून त्यांचे विचार आजच्या नव्या पिढीला त्यांना समजावून देणं गरजेचं आहे. लोकसभेमध्ये शंकरानंद साहेब शांत स्वभावाचे होते म्हणतात, पण 5700 पेक्षा अधिक डेबिट लोकसभेमध्ये शंकरानंद साहेबांनी केलेले आहेत. ते डिजिटल लायब्ररी मुखांतर आपल्याला माहीत होतं, पण ते माहीत नाही यंग जनरेशनना. ते समजावून देण्याचं काम या समितीच्या मार्फत होईल आणि आम्ही सगळे अनुयायी शंकरानंद साहेबांनी कधी प्रचाराच्या पाठीमागे लागलेले नाहीत. मी अमुक कारखान्याला परवानगी दिली म्हणून कधी सांगितलं नाहीत, अमुक या शिक्षण संस्थेला मी पैसे दिले म्हणून कधी सांगितले नाहीत. पण त्या ज्यांनी शंकरानंद साहेबांचा लाभ घेतलेला आहे त्यांनी सांगणं ते कर्तव्य. खऱ्या अर्थानं त्यांना आदरांजली केव्हा होईल किंवा त्यांच्या कार्याचं कौतुक केव्हा होईल? मी लाभार्थी आहे, मी सांगितलं पाहिजे. आणि लाभार्थ्यांनी जर सांगितलं नाही तर तो चुकीचा मेसेज जाईल. लाभार्थी जे आहेत ते सगळे सांगायला पाहिजे. आणि शंकरानंद साहेबांचं मोठं मन म्हणजे काय, एवढं 35 वर्षे केंद्रात मंत्री राहून सुद्धा कधीही एका लहान मुलग्याला धरून मोठ्यापर्यंत कधीही अरेरावी जोरात सुद्धा बोलले नाहीत. जे अजात शत्रू म्हणून जर कुणाकडे बघायचं असेल तर आदरणीय शंकरानंद साहेबांच्याकडे बघावं लागतं. सर आता चिक्कोडी क्षेत्र अजून पण शंकरानंद साहेबांच्या नावानं ओळखलं जात आहे. लोकसभा देशाभर चिक्कोडीचं नाव काय आता प्रसिद्ध झाले शंकरानंद साहेबांच्या बद्दल. त्याच्याकडे आपण कसा पाहता एक जिल्हाध्यक्ष काँग्रेस पक्ष? शंकरानंद साहेबांचं चिक्कोडी लोकसभा हे जे मतदारसंघ आहे हे मतदारसंघ देशात प्रसिद्ध झाला तो माननीय शंकरानंद साहेबांच्यामुळं. आणि तो मतदारसंघ पूर्णपणे की बॅकवर्ड मुवमेंटमध्ये असलेला तो शंकरानंद साहेबांचा मतदारसंघ असल्याकारणानं त्या ठिकाणी सगळे लोक, जात विरहित लोक त्यांच्यावर प्रेम केले म्हणून त्यांना 7 वेळा निवडून दिले. नंतरच्या काळामध्ये थोडं जातीवाद अमुक तमुक या गोष्टी आल्यामुळं त्यांच्यात फाटा पडत गेला. परंतु त्यांच्या रथोनात प्रेम केलेली सगळी ही दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या सगळ्या लोक अजूनही त्यांच्या नावावर, शंकरानंद साहेबांच्या नावावर त्यांचं जीवन खटताना दिसतं आपल्याला, त्यांच्यावर प्रेम करताना दिसतात. म्हणून त्यांच्या विचारापासून अडळ झालेले नाही. त्यांचे विचाराचे वारसदार अनुयायी शंकरानंद साहेबांचे अजूनही चिक्कोडी जिल्हा तेवढेच नाही भारतभर त्यांचे अनुयायी आहेत आणि त्यांच्या विचारावर प्रेम करणारे लोक आहेत. आणि शंकरानंद साहेबांचा पुतळा निर्माण झाल्यामुळं या नवीन पिढीला, यंग जनरेशनला त्यांचे एक आदर्श, त्यांनी काम काय केलेलं आहे, डिबेट कशा पद्धतीने केलेले आहे, लोकसभेत त्यांनी काम काय केलेलं आहे, हे सगळं लोकांसमोर यूट्यूब मार्फत, मीडियामार्फत लोकांना समजावण्याचं काम करण्यासाठी त्याची प्रथम पाऊल म्हणून शिंदे साहेब आणि त्यांच्या सगळ्या मंडळींनी शंकरानंद साहेबांचा स्टॅच्यू या ठिकाणी उभा केलेला आहे. हे आदर्शवत आहे. पुढच्या काळामध्ये चिक्कोडीमध्ये पण असला एक स्टॅच्यू उभारणार काय आशा? चिक्कोडी विभागाचे जे आमदार आहेत, मंत्री साहेब आहेत, त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून तो स्तुत्य कार्यक्रम आहे करणं गरजेचं आहे. आणि ते होण्यासाठी निश्चित त्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करून सगळे जे काही निर्णय घेतील त्या प्रती त्यावेळा निर्णय झाल्यानंतर सांगणं उचित होईल असं मला वाटतं. थँक्यू सर.